दरोडा पडलेला असताना दरोडेखोरांच्या हातात बंदुका असतात तेव्हा सगळ्यांची गाळण होते। मात्र संगमनेरमध्ये काहीशी एक वेगळीच घटना समोर आली आहे। डोळ्यासमोर दरोडा टाकला जात असताना एक काका मात्र आपल्याच तंद्रीत मस्त होते। संगमनेर तालुक्यातल्या साकूर गावात भर दिवसा गोळीबार करत सोनाराच्या दुकानावर दरोडा घालण्यात आला। 4 ते 5 जण बंदुकीसह दुकानात घुसले आणि शस्त्राचा धाक दाखवत त्यांनी लूट सुरू केली। लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत। दरम्यान यावेळेला आणखीन एक अजब प्रकार समोर आलाय। लुटारू दुकानात आले त्यावेळेला एक काका दुकानातच होते। दरोडेखोरांनी काकांना धरून बाजूला बसवलं आणि लूटमार सुरू केली। डोळ्यासमोर असा दरोडा घातला जात असताना हे काका मात्र आपल्याच मस्तीत दंग होते। काकांनी खिशातून थेट डबी काढली, चुना काढला आणि तंबाखू मळायला सुरुवात केली। एकीकडे दरोडेखोर दरोडा घालत असताना दुसरीकडे काका मात्र तंबाखू मळण्यात व्यस्त होते। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय। यासोबत